की त्यांच्या हातातून कोणीतरी आहे ना, पूर्ण मनगटापासून हात ओढतोय आणि हं. फक्त मेलला नाही, तर त्या मुलीला पण तोच एक्सपिरियन्स येतोय. एक हनीमून डेस्टिनेशन आहे गोवा. ही हं, तिथलची स्टोरी आहे. हं, तर गोव्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या, वाईट असे खूप अनुभव आहे लोकांकडे. हं, तर एक असा फनी ॲज वेल एज हॉरर थ्रिलर एक्सपिरियन्स आहे हा. तर हं. एक आमचा जो मित्र आहे ना, सो ही इज प्रॉपरली फ्रॉम गोवा. तर तो सेल्समध्ये पण आहे. ओके. तर त्यांचे ना असे म्हणजे फ्ली मार्केट माहितीच असेल सर्वांना गोवामध्ये. हं, की रात्रीच्या वेळेस जो मार्केट चालतो जिथे खूप साऱ्या अशा आता तर सर्व म्हणजे रिटेलच्याच गोष्टी भेटतात. पण हं. तुम्हाला जरी मध्ये अधून-मधून बघितलं, तर तुम्हाला ते फॉरेनर्स वगैरे असे आपल्या स्वतःच्या गोष्टी वगैरे विकताना भेटतात. अच्छा. तर तसाच एक अनुभव आहे. तर तिकडे एक रशियन होता ज्याचे ना पैसे वगैरे संपलेले आणि तो परत रशियाला जाण्यासाठी आपल्या सर्व गोष्टी विकत होता. गिटार हं, आणि रशियन्स हं. वगैरे ना म्हणजे आपल्याला असं वाटतं की फॉरेनर आहे वगैरे, वगैरे. पण खरं म्हणजे हे ना जेव्हा पैसे वगैरे संपतात ना, हे लोकं चोऱ्या-माऱ्या पण खूप करतात. तर अच्छा. त्याच्याकडे ना माझ्या मित्राचं म्हणजे रेस्टॉरंटच्या समोरच तो खूप वेळा असं ना गिटार वगैरे वाजवून बसायचा वगैरे. तर त्याने हं, सांगितलं की काय झालं एक्झॅक्टली. तर तो ना अशा खूप हं, साऱ्या गोष्टी विकत होता त्याच्या. तर त्याच्यामध्ये हं, ना एक कपल होतं, जे कोइन्सिडेंटली ना आमच्या ओळखीतलंच होतं. हं, तर हं, त्याने त्या माणसाकडून खूप साऱ्या गोष्टी अशाच नाही का स्वस्त भेटतायत म्हणून खरेदी केल्या. हं, तर हं, त्याच्यामधून त्यांनी जो एक युनिक सेट खरेदी केलता ना, ते होते 2 रिंग्स. आपले फिंगर रिंग असतात ना, जे कपल रिंग्स असतात हं, बेसिकली हाल्फ हार्ट, हाल्फ हार्ट. हं, हं, तर मेल आणि फिमेल अशा दोन्ही रिंग्स पर्चेस केल्या आणि त्यांनी हं, त्याच्यासाठी मोजून फक्त 50 का ₹60 दिलते अँड व्हिच वर सिल्व्हर रिंग्स. हं, तर त्याच्यानंतर झालं असं, की ते रिंग पर्चेस केल्यानंतर ते कपल आहे ना, त्यांच्या हॉटेलमध्ये जेव्हा गेलं, तर हं, त्यांना असं वाटायचं, की कोणीतरी आहे ना आणि त्यांनी ते म्हणजे ते आपल्या हनीमूनसाठी होते बेसिकली. तर त्यांनी ते रिंग्स हं, वगैरे घातले ना, तर त्यांना हं. असं वाटायचं, की त्यांच्या हातातून कोणीतरी आहे ना, पूर्ण मनगटापासून हात ओढतोय. फक्त बापरे! म्हणजे बोट नाही किंवा रिंग नाही हं, आणि हं, फक्त मेलला नाही, तर त्या मुलीला पण तोच एक्सपिरियन्स येतोय. ठीक आहे. हं, आणि त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ठीक आहे. तर हं, कशी तरी त्यांनी ती रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी ते म्हटले, की "नाही रे बाबा, ही रिंग आपण काढूया." तर रिंग हं, काढण्याच्या जेवढ्या पद्धती असतात, म्हणजे साबण लावणं, हं, तेल लावणं, हं. परत एक YouTubeवरची ती थ्रेडवाली टेक्निक असते ना, हां, त्यांनी हां. सर्व ऑप्शन्स ट्राय केले. त्या हं, रिंग त्यांच्या हातातून काही निघाल्या नाही. हं. त्यांनी मग शेवटी जाऊन आहे ना, ते ज्वेलर्स वगैरे असतात, त्यांना सांगितलं, की ही कट करून द्या. हां. तर ती कट करताना ना, जी ती पक्कड असते ना, ज्याने आपण कट करतो, हो, हो. ती पक्कड तुटली. त्या लोकांना समजलं, की बाबा ह्याच्यात काहीतरी पॅरानॉर्मल वगैरे आहे. सो हं, वी नीड टू गेट रिड ऑफ इट ॲज सून ॲज पॉसिबल, की ह्याला जेवढं लवकर होईल तेवढं फेकून द्या. काढून टाका हं, हाताने. तर ते म्हटले, की ह्याचा एकदम बेस्ट ऑप्शन आहे, की रिव्हर्स ऑर्डरमध्ये चला, की ज्याच्याकडून आपण हे हं, पर्चेस केलं ना त्याला शोधूया. तर आता हं, फ्ली मार्केट जनरली रात्री वगैरे जास्त चालतं. तर हं, कोइन्सिडेंटली त्यांना हा माणूस आहे, तर ते माझ्या मित्राच्या रेस्टॉरंटवर आले आणि हं, ओळखीचा मित्र होता म्हणून त्यांनी त्याला पूर्ण गोष्ट सांगितली, की "बाबा आमच्याबरोबर रात्रभर असा एक्सपिरियन्स झाला. काय करू, नाही हं, करू समजत नाहीये." तर तो हं, म्हटला, की "हे बघ खूप सारे रशियन्स आहेत ना, ते माझ्या रेस्टॉरंटवर म्हणजे येत राहतात. तर हं, तुला जर त्याचं काही डिस्क्रिप्शन वगैरे आठवत असेल तर आपण ट्राय करू शकतो." तर ज्या माणसाला हे लोकं शोधत होते ना, तोच समोरून आला. हं, तर ह्याने त्याला बघितलं. तर त्याला जाऊन माझ्या मित्राने असं बसवलं वगैरे आणि विचारलं, की "बाबा, तू ह्यांना ह्या रिंग्स विकल्या का?" तो म्हटला, "हो, विकल्या." तो म्हटला, की "ह्याच्यामागे काय स्टोरी, हिस्ट्री आहे? काही माहिती आहे का तुला?" तर त्याने फक्त एवढंच सांगितलं, की "ह्या रिंग्स मला एका लोकल चोराने विकल्यात."
हं. मग ओके. त्या लोकल चोराने विकल्यात म्हणजे ही यूज्ड अ वर्ड, ही वॉज अ ग्रेव्ह रॉबर. म्हणजे ग्रेव्ह रॉबर म्हणजे समजलं मला. तुला समजलं तर एक ऑडियन्सला पण आयडिया देतो, की म्हणजे हं, जे ख्रिश्चन लोकं जेव्हा दफनवतात, तर खूप वेळा हं. ते लग्नाच्या कपड्यांमध्येच त्यांना हे करतात, सेरेमनी करतात, ओके. क्रिमेशन करतात. तर त्याच्यामध्ये ते बरोबर. अंगठ्या तशाच राहतात. तर खूप हं, सारे लोकं ते जेव्हा कॉफिन्स वगैरे परत डिग करून त्यांना बाहेर काढतात आणि त्याच्यात जे बरोबर. सोनं नाणं असतं ते विकतात. हं, हं. तर ही रिंग्स त्या केसमधल्या होत्या. हं, तर त्यांना समजलं नाही काय करायचं. तर माझा मित्र म्हटला, की "बघ" आणि तो आपला महाराष्ट्रीयनच आहे, कोकणस्थच आहे. तर त्याने हं, सांगितलं, की "बघ" आणि जे कपल होतं ते नॉर्थचं आहे, हं, दिल्लीचं. तर ते लोकं झाले, की आता काय करायचं? ते म्हटले, "आता त्या चोराच्या मागे जाण्यात काही अर्थ नाही. आपण हं, ह्याला सॉल्व्ह करायचं म्हटलं, आता आपण बाकी सर्व मॉडर्न वगैरे साइडला ठेवून आपण जी ट्रेडिशनल पद्धती आहे त्या हिशोबाने चालू." तर तो म्हटला, "आमचे एक आहेत त्यांच्याकडे चलू आपण आणि त्यांना हं, सांगूया. असं-असं काय-काय हं, झालं ते करूया." तर हं, कोइन्सिडेंटली असं झालं, की ते ज्यांना भेटायला जात होते ना त्यांचे गुरुदेव वगैरे, ते हं, काही कारणानिमित्त ना गोव्यात नव्हते. ते हं, 2 दिवसानंतर येणार. तर हे दोघं कपल म्हटले, "ठीक आहे यार 2 दिवसाचीच गोष्ट आहे ना, तर काय करूया हं, आपण, की रादर दॅन चेकिंग इंटू दॅट हॉटेल ना," माझा मित्र म्हटला, "तुम्ही हं, काम करा, तुम्ही ना माझ्या घरी या." की त्याच्या हं, घरात कसं मंदिर वगैरे आहे आणि हं, त्याच्या घराचं म्हणजे आता ते आपण वास्तुशास्त्र वगैरे आपण थोडं चांगलं फॉलो करतो. म्हणजे तो त्याच्या घरामध्ये म्हणजे प्रॉपर असं मंदिर म्हणण्यापेक्षा ना मी म्हणतो, की हॉल आहे ना, हॉलचा हं. 3/4 पोर्शन इज मंदिर. ओके. म्हणजे कोकणस्थ असून हां, सुद्धा त्याच्या घरात नॉन वगैरे काही नाही चालत. तर तो म्हटला, "तू माझ्या घरी ये, काही प्रॉब्लेम नाही होणार." ठीक आहे. हां, हे लोकं आले. ठीक आहे म्हटले. पहिली हं, रात्र गेली. काही प्रॉब्लेम नाही. दुसरा दिवस हे हं, लोकं गोवा फिरले वगैरे. हे म्हटले, "यार मे बी हं, की ना आमचा भास असेल." ठीक आहे. हं, हे लोकं ना पहिला दिवस काही नाही, दुसरा दिवस काही नाही. दुसऱ्या दिवशी तर माझा मित्र त्यांना म्हटलं, "देख एक और दिन की बात है." ते माझे जे हं, गुरुदेव आहेत ते येतील. आपण त्यांच्याशी भेटूया आणि हे सर्व प्रॉब्लेम सॉर्ट आउट करूया. ते म्हटले, "ठीक आहे यार, काही हं, प्रॉब्लेम नाही." ते रिलॅक्स झालते. हं, त्याच्यानंतर अचानक आहे ना, दुसऱ्या दिवशी रात्री हे दोघं हं, घराचा दरवाजा बंद आहे आतून हं, हं, आणि हे दोघं घरात नाहीयेत. आणि हं, त्याच्यानंतर माझा मित्र सकाळी उठतो. त्याची बायको, त्याची हं, पोरं त्यांना शोधतायत. घर लॉक आहे म्हटल्यावर घराच्या आतच असतील ना कुठेतरी. हं, बाथरूममध्ये हं, म्हण किंवा कुठेतरी किंवा कबर्डमध्ये असं त्यांचं सर्वीकडे शोधणं चालू आहे. हं, अचानक ह्यांच्या रेस्टॉरंटहून फोन येतो, की "सर, जे तुमचे गेस्ट होते, हं. त्यांनी एका प्रसिद्ध स्पॉटवरून जंप हं. मारून सुसाईड कमिट केलंय." बापरे! आणि बेस्ट पार्ट माहिती आहे तुला काय होता? सॉरी बेस्ट पार्ट नाही म्हणता येणार, वर्स्ट पार्ट. त्या दोघांनी हं, जेव्हा जंप केला ना त्या स्पॉटवरून, त्या हं, दोघांनी आपले हात जसं ते पिक्चर वगैरेमध्ये दाखवतात ना एकदम रोमॅन्टिक सीन, हं, की हातात हं, हात हं, पकडलेत. हं, तसे हात पकडलेले हं, आणि जिथे ते रिंग्स त्या बोटांमध्ये होत्या ना, म्हणजे हं, त्या दोन्ही रिंग्स गायब होत्या. पण तिथं हं. रिंग घातलेले जे मार्क्स असतात ना, मार्क्स असतात. ते हां. मार्क्स होते. ते बाहेर गेले कसे मला ते कळलं नाही. ते आजपर्यंत माझ्या मित्राला पण नाही समजलं. ना हं, त्याच्यात काही झालं. पण अ, त्याच्यानंतर जेव्हा त्याचे मित्राचे गुरुदेव आहेत त्यांना आम्ही भेटलो, तर म्हणजे तो भेटला आणि तो बोलला हे सर्व. त्याने सांगितलं, हं, की असं-असं झालं. त्याचे गुरुदेव हं, काय म्हटले माहिती ते इथून बाहेर कसे गेले ना, काय गेले, हे शोधण्यापेक्षा ना, सर्वात मोठा गोष्ट काय माहिती की त्या रिंग्स आज पण गोव्याच्या कुठल्यातरी मार्केटमध्ये परत विकायला ठेवल्यात. कारण ते सुसाईड झाल्यानंतर परत कोणीतरी त्या रिंग्स त्यांच्या हातातून नवीन. चोरी केल्या. आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः सांगतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद.